नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपली आज सरकी पेरणं चालू आहे आणि तुमच्या मनात असे प्रश्न येत असेल की वाही तर नाही केली, डायरेक्ट पेरणी. हो, यावर्षी नवीन पद्धतीने आपल्याला पेरणी करायची आहे. याला म्हणतात NTF पद्धत, म्हणजे नो टिल फार्मिंग. आपण याला NTF पद्धत म्हणूया. म्हणजे कसं बघा, यावर्षी मी वाही केली नाही, कुठेच वाही केली नाही. आपला रब्बी हंगामातला गहू निघाला आणि तसेच वर्म आहे गव्हातले, आणि वाही कोणतीच नाही. शून्य मशागत म्हणजे NTF. आता हे आपली जे पेरणी चालू आहे, हे जे सरकी डोबणं चालू आहे, याला NTF पद्धत असे म्हणतात शेतकरी मित्रांनो. याला मी NTF नाव दिले आहे, नो टिल फार्मिंग. म्हणजे कसं बघा, म्हणजे डायरेक्ट पेरणी, डायरेक्ट लागवड, नाही वखरणी, नाही नांगरणी, नाही कुठलीच मशागत नाही. जे काही आपलं रब्बी हंगामातलं पीक निघालेलं आहे, गहू किंवा चना, त्यानंतर कुठलीच वाहिनी, डायरेक्ट पेरणी बघा. आणि तुम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पेरणी करतात, नाही का? तर आपली डायरेक्ट पेरणी आहे शेतकरी मित्रांनो, बघा. आणि पेरणी कशी आहे, हे गव्हाचे, आपण इथे गहू पेरलेला होता बघा. आणि हा जो गहू आहे, हा गव्हाचं अंतर आहे 6 फूट, आहे का नाही? 6 फूट आहे. आणि 6 फुटावर ह्या वरम आहे आणि हा वरम आहे 6 फूट, आणि मधात 1 तास आहे आपलं, बघा. म्हणजे आपली यंदा जी कॉटन आहे, लागवड आहे, 3x1 वर आहे. अशी पेरणी आपली चालू आहे, नो टिल फार्मिंग. या पद्धतीने आपण यंदा पेरणी करणार आहोत. आणि सोयाबीनही त्याच पद्धतीचं आहे, डायरेक्ट ट्रॅक्टरनी पेरणी. आपण छावा आणलेला आहे बघा. हे छावा कॉटन आपण लागवड करत आहोत बघा. आणि तासामधलं अंतर आहे 1 फूट, 3x1. 3x1 वर आहे. आणि अशा पद्धतीने आपली लागवड आहे शेतकरी मित्रांनो. कोणतेच वर्म नाही आहे यंदा, कुठलाच खर्च नाही आहे. डायरेक्ट पेरणी, वाहीला कुठलाच खर्च नाही आहे. फक्त पेरणी यंत्र आणलं आणि बियाणं आणि डायरेक्ट पेरणी. आणि मजुराचाही खर्च नाही आहे. स्वतः पेरणी करत आहे, स्वतः लागवड करत आहे बघा. तुम्हीही करू शकता. यावर्षी आपलं पहिली वेळ आहे. याला NTF मी असं नाव दिलेलं आहे. तर पाहूया यावर्षी काय रिझल्ट येतो. तर आपली जमीन काळी जमीन आहे, थोडी चुनखडी जमीन आहे, जास्त नाही आहे, मध्यम भारी जमीन आहे आपली बघा. आणि कचरा आपल्या जमिनीमध्ये आहे नाही, तणकट आहे नाही, अजून ऊत काही निघालेला नाही आहे बघा. आणि पेरणीला कुठलाच त्रास नाही बघा. आहे सारखं अंतर आहे बघा. डोबणी बघा सारखी होऊन राहिली बघा. तर मला शेतकरी मित्र विचारायचे कमेंटमध्ये, बाबा तुम्ही वाही केली नाही केली, का नाही करणार आहात, तर सांगा. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पद्धतीनं आपली आज यावर्षी 2026 मध्ये हे पहिलं वर्ष आहे आपलं. या पद्धतीनं म्हणजे NTF पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे. आणि याला कुठलाच खर्च येत नाही शेतकरी मित्रांनो. वर्म पहिलेच आहे पडलेले, खर्च आलेला नाही. आणि तण नियोजन करायचं राहिलं तर डायरेक्ट फवारणी, तणनाशकाने डायरेक्ट फवारणी करता येते आपल्याला बघा. तर पूर्ण आपली यंदा 5 एकर कॉटन आहे, आणि 3 एकर तूर आहे, आणि 5 एकर माळं सोयाबीन आहे. आणि सोयाबीनही याच पद्धतीने पेरणार. परंतु सोयाबीनला पाणी येऊ द्यायचं आहे भरपूर, कारण की आपली जमीन उरलेली आहे. ते उरलेली जमीन
जे या वर्षी मागच्या वर्षी आपला म्हणजे चणा होता, ती जमीन उरलेली आहे. उरल्यानंतर पाणी पाहिजे आणि पाणी आला की तिथे लगेचच आपण सोयाबीन पेरूया. आणि इथे गहू होता, हे जमीन उरलेली नाही आहे बघा. आणि पेरणी चांगल्या पद्धतीची होत आहे बघा, तुम्हाला दिसत आहे ना बघा, सरळ पेरणी आहे. हे बघा, अंतर बघा मी सांगितलेलं आहे, 3x1 अंतर आहे. छावा कॉटन आहे बघा. आणि सोयाबीनचा सुयाही तोच राहणार आहे, 16-18 इंच. 2 तासामधली अंतर आणि तासामधली अंतर 2 ते 3 झाड तो झाड अंतर. हवा लागवड केलेली आहे आपण, हे 3x1 आहे. 3x1 हे बघा, टोकन यंत्राने आपली लागवड चालू आहे बघा. आणि हे जे तासातलं अंतर आहे आपलं बियाण्याचं, हे 1 फुटावर आहे. काल पाणी आला संध्याकाळी, साधारण पाणी आला. आपण आता हे डोबणी केली, 8 दिवसही पाणी नाही आला तर काही होणार नाही. हे बघा, आता हे कुठं कुठे थोडं वरतं पडतं, याला काही होत नाही. दिसलं बियाणं की झाकून द्यायचं, पण ते क्वचितच आहे, सगळीकडे आहे नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला माहीत पडलं की आपल्याला यावर्षी NTF पद्धतीने लागवड करायची होती. म्हणजे NTF म्हणजे नो टिल फार्मिंग, म्हणजे वाही, कुठलीच वाही नाही, कोणतीच वाही नाही, डायरेक्ट थेट पेरणी. फक्त आपल्या शेतामध्ये कचरा नसावा, म्हणजे पेरणीले अडथळा नाही यावा, हे लक्षात घेणे फार गरजेचं आहे. आणि आपल्या शेतामध्ये कुठलाच कचरा नाही आहे, तर या पद्धतीने आपण पेरणी केली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही पद्धत? आपल्याला NTF पद्धतीने डायरेक्ट थेट लागवड पेरणी म्हणजे NTF नो टिल फार्मिंग. ते माझं हे पहिलंच वर्ष आहे, याच वर्षी आपण सुरुवात केलेली आहे. पाहूया स्टेप बाय स्टेप, नाही का? तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे पद्धत कशी वाटली तुम्हाला. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.